बोला. नमस्कार. तर नमस्कार मित्रांनो. आता मी जात आहे, कुठे जातो आपण? भंडारदरा. तर कनिष्का थांबली आहे बाय करायला. बघा देव पण आलाय, देव आलाय आणि आता मॅडी येणार. असं 3 जण आहेत अजून. किती? 3 जण. मस्त. आता मजा करू. 5 तास दाखवते इकडून. किती तास दाखवते? 5. आता बघूया किती टाइम लागेल. आरामात जाणार 6-7 तासामध्ये. तुला आरामात जावा, आरामात जावा, आरामात या, आरामात या. आता झाले आहे ऑलमोस्ट 11:15. मॅडी अजून आला नाही. बघा मी वेट करतोय मॅडीचा. खूप लेट आहे मॅडी, खूप लेट लतीफ आहे. पाऊस पडतोय मग फुल रेडी आत्तापासूनच झालो आहे. पावसाचं टेन्शन नाही पाहिजे. मॅडी तर अजून येतच नाही. आम्ही आता बाहेर जाऊन उभे राहतो. फुल रेडी. चलो. मॅडीला रॅपिडो नाही भेटत आहे. आता आम्ही वेस्ट करूनच जातो विरारवरून. मॅडीसाठी आता आम्ही विरारवरूनच जातो. पाऊस पण आहे, लेट नाही करत. मॅडीला पिकअप केलं आहे आणि बघू शकता पाऊस किती आहे. खूप जास्त पाऊस आहे म्हणून आम्ही विरारवरून जातो आहे. तर इकडे आता बघू पुढे काय होईल. मला थोडं भीती वाटते आहे. बघूया आता काय होतं आहे, कारण की पाऊस खूप आहे. पाणी पण भरलं आहे कुठे कुठे मध्ये सकल भागात. आणि इथून माझ्या घरापासून 5 तास दाखवत होतं, म्हणजे तरी आपल्याला 7 तास पकडून चला, कारण की आम्ही स्लो जाणार. आणि 11:15 निघालो आहे मी. बघूया आता आराममध्ये स्टॉप घेत कधी पोचतो आहे. वसुंधरा फॉल्सचं मी टाकलेलं लोकेशन. बघूया आता कशी मजा येते राईडमध्ये. रोड थोडा भयानक आहे म्हणून आम्ही जपूनच चालवणार. रात्रीचा टाईम आहे. आम्ही 3घच आहोत, मी, देव आणि मॅडी. बघा पाऊस किती पडतो. अजून पाऊस तर काय थांबतच नाही. तिकडे पण पाऊस असेल तर ड्रोन घेतलं, हे घेतलं, ते सगळं फुकट जाईल. बघूया आता. इंडिया किती पुढे आहे बघा. पाऊस पडतो. यांची आयडिया बघा, 3 मित्रांची आयडिया बघा किती मस्त आहे एकदम. बघा एक काय भिजणार पण नाही बघा. काय अलग लेवल आहे, अलग लेवल एकदम. एकदम खतरनाक लेवलची माणसं इंडियामध्ये. पाऊस खूप पडतोय. आता निघू 5 मिनिटात. आता 1 वाजता आहे. खूप हवा आहे मित्रांनो. पेट्रोल पंपच्या इकडे आहे. 1 वाजला आता. भरतो पेट्रोल. तो आपल्याला रस्ता जायचा शिरसाट फाट्यावर आहे. आणि खूप पाऊस आहे. आता बघू व्हिडिओ होईल की नाही. खूप बघा, खूप जोरदार हवा चालू आहे. आता 4 वाजले. आम्ही पोचलो आहे आडगावच्या इथे. म्हणजे इथून अजून 100 किलोमीटर आहे. पाटील मित्र आहेत ते बोलले, ते तिकडचेच आहेत, त्याच गावचे आहेत, भंडारदराचे. तर पाऊस खूप आहे. जेव्हापासून निघालो आहे 4 तास झाले, एक थेंब नाही थांबला पाऊस. पूर्ण पाऊस. रस्ता पण खूप बिकट होता एकदम. रस्ता फुल डेंजर होता, कारण की मध्ये मध्ये झाडं पण पडली होती छोटी मोठी. आणि आत्ता पण आम्ही उलट्या दिशेने येतो. तिकडून बाहेर एक्झिट आहे, तिकडे झाड पडलं आहे. पाऊस आहे म्हणून दाखवू नाही शकत तुम्हाला. त्या शेल्टरमध्ये आलो आहे. तर चहा नाश्ता करून आम्ही निघू. आत्ताच ते 2 मित्र होते, ते गेले आसनगावला. त्यांचं गाव पण तिकडेच आहे भंडारदराला. तर ते बोलले कसाराच्या पुढे थोडी थंडी लागेल. आणि ते बोलले त्या साईडला पाऊस थांबत नाही, कारण की जंगल विभाग आहे आजूबाजूला म्हणून. तर आता बघू. टेन्शन येतं व्हिडिओ कसं, ब्लॉग कसा शूट करायचा. बघू. जसा
होईल. जसं जसं जमेल तसं तुम्हाला दाखवेन. तर आपण डायरेक्ट नंतर भेटूया सकाळ झाल्यावर. मी आता मॅडीने मला सांगितलं, त्याने मॅपमध्ये दिसत होतं. आता जो आम्ही रस्त्याने आलो ते तानसा वाईल्ड लाईफ सँच्युरी होती. तानसा धरण नदी तर माहीत असेल तुम्हाला. त्या रस्त्याच्या साईडने मी बाहेर पडलो. जो आपला रेग्युलर वाशिंदवाला आहे त्याने आम्ही बाहेर नाही पडलो. तो एक 15-16 किलोमीटर पुढे बाहेर पडलो हायवेला. खूप डेंजर रस्ता होता. जंगलातून आलो. तो मजा आली. मॅडी देव ना मजा आली राईड करायला. तर पुढे बघूया काय होतं. पाऊस तर थांबणार नाही असं मला वाटतंय. बघूया आता. 5:30 वाजलेत. आता प्रॉपर कसारा घाटच्या पायथ्याशी आहे. वरती चढलो की इगतपुरी फॉक्स सिटी येईल. पाऊस तर काय कमीच होत नाही मित्रांनो. आवाज तर तुम्हाला येत असेल पावसाचा. बघा किती जोरात आहे बघा पाऊस. खूप आहे पाऊस. काय होईल बघूया आता. देव आणि पाटील मॅडी येते आहेत. मी इकडे थांबलो आहे. आपला नेहमीचा स्पॉट आहे हा. इकडे ह्या साईडला जात असेल ना तर इकडे न थांबल्याशिवाय आम्ही जातच नाही पुढे. परंपरा आहे आपली. तर ते लोक येतील मॅडीला तर माहीत असेल. तोपर्यंत मी विचारतो काय काय गरम आहे. आपली माणसं 10-15 मिनटं लेट आहे. ठीक आहे आलेत. कसा पळवली की नाही विचारलं आहे. गरममध्ये मिसळ आहे बोलला. आत्ताच केली आहे. तर आता मिसळ खाणार. ते पण मिसळच खातील. एक नंबर. हा देवची मजा सांगतो मित्रांनो. म्हणजे देवची मजा बघा. आता अभी तक सबसे दूर किधर गए? यही है मेरा फर्स्ट. नाही इसके पहिले काय बोला ठाणे. देवला विचारलं सगळ्यात लांब अजूनपर्यंत कुठे गेलाय तर बोलतो ठाणे. नंतर मी बोललो मी तर बेलापूरला एक शूटला पाठवलं. बोलतो हा बेलापूर. सो त्याच्यानंतर सगळ्यात मोठी राईड त्याची हीच आहे. आम्ही हो आता काहीतरी 120 112 की 15 किलोमीटर झाले आत्तापर्यंत. आणि आता 70-80 किलोमीटरच आहे इकडून. पाऊस तर खूप आहे. मला नाही वाटत ब्लॉग भेटेल बनवायला. पण बघू आता. मिसळ रेडी झाली आहे. थांब. बघा मिसळ रेडी झाली आहे. तोपर्यंत एक चहा घेतोय. मॅडीची पॅन्ट बघा कशी फाटली आहे. पाटी हो पाटी हो. अरे हो ना पाटी दिसली पहिला ह्याच्यात व्हिडिओ दिसली. मी झूम केलं लांबून. हे बघा मॅडीची फाटली आहे पॅन्ट पण आणि खरोखरची पण फाटली आहे. तेरा नाम क्या नाम है? दुलारे. हाय बोल अपने दोस्तों को सबको. हाँ मस्त आलेला आहे आपला. आता मस्त खातो आणि थोडा इकडे 15-20 मिनटं आराम करतो. इकडे थोडा आराम करतो. जरा पाऊस खूप जास्त वाटतोय. सो एक 15-20 मिनटं आराम करू खाऊन झाल्यावर. म्हणजे 6:15 निघू. बघा आता 5:30 होतात. 6:15 वाजेपर्यंत निघू. बघा आता जरा उजाडलं आहे आणि आमचं झालं आहे नाश्ता करून. आता 5-10 मिनटामध्ये आम्ही निघू. पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेत आहे. बघूया आता पुढे काय होतं आहे. आत्ता एका स्पॉटवर थांबलो आहे. एक नंबर स्पॉट आहे आणि पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेत आहे. बघू शकता तुम्ही किती पाठी माझ्या. खूप सारे वॉटरफॉल आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो पुढे. कारण की भेटेल की नाही मला ब्लॉग बनवायला माहीत नाही. आता बघा ब्रिजच्या खालती उभा राहून ब्लॉग बनवतो. बघा इकडे किती सारे वॉटरफॉल आहेत बघा. हे बघा बघा असे खूप सारे रस्त्यात आम्हाला भेटले. आत्ता शेड भेटले म्हणून तुम्हाला दाखवतो. आणि हा वरती जो आहे तो समृद्धी महामार्ग आहे. बघा कसे वॉटरफॉल बघा मस्त एकदम. व्ह्यू बघू शकता तुम्ही किती मस्त व्ह्यू आहे. सगळीकडे धुकंच झालं आहे.
आता मी ज्या पॉईंटला आहे तिकडे कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य आहे. आणि ह्या साईडला गेलं या साईडला तर तिकडे आहे भंडारदरा धरण. सगळे पॉईंट इकडे या साईडला आहेत. कोकणकडा आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा इकडे आहे कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य तिकडे. आणि या साईडला आहे भंडारदरा धरण ते इथे खूप जोरात आहे. पाऊस तर काय थांबतच नाही. रस्त्याला खूप सारे धबधबे दिसले. हा एक बघा छोटा धबधबा. मॅडीची बघा वाट लागली थंडीने. कसं झालंय बघा मॅडी. काय मॅडी काय बघा जिथे शेड भेटेल तिकडे थांबतो, थोडासा ब्लॉग बनवतो बस. अजून काय करू नाही शकत, पावसात जाऊ नाही शकत मोबाईल घेऊन. ऑलमोस्ट आम्ही आलो आहे तिथे. आता एक 5-6 किलोमीटरच बाकी आहे. थंड आहे वातावरण, खूप थंड. ठीक आहे आता इकडे बघूया वरती काय होतं. इकडे आता पैसे भरले. त्या मेन कमान आहे तिकडून 50 रुपये पर पर्सन आणि बाईकचे पण 50, कारचे वेगळे आहेत 250 आहेत आय थिंक. आता इकडे थोडा पाऊस कमी आहे म्हणजे, पण थोडा कमी आहे म्हणून मोबाईल काढला. पाठी तुम्ही बघू शकता धबधबे तिथे. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो थांबा. हा बघा हे सगळे रिव्हर्स वॉटरफॉल चालले आहेत बघा. हे बघा किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 बघा. असे किती तरी भेटतील अजून रस्त्यात आणि अर्धे अजून खूप भेटले. बघू शकता इकडे बघा वरचं पाणी ते वरतून येतं. इथे समोर पण आहे, मला तुम्हाला दाखवतो. त्या साईडला जाऊन खूप मस्त व्ह्यू आहे. त्याच्यानंतर आता भेटेल की नाही माहीत नाही, बघायला व्ह्यू. तिकडे पण बघा ते एक टुरिस्ट लोक तिकडे थांबलेत बघा. हवाला बघा हा बघा खालतून बघा. ओ हो माय गॉड. ते बघा तिकडून येतोय तो पहिला स्टेज आहे. त्या झाडाच्या पाठी पण एक असेल आणि हवाला एक आणि एक खालती. तर मस्त खूप अजून खूप व्ह्यूज बघायचेत आपल्याला. पाऊस कमी असला पाहिजे. तो बघा तिकडे बघा खूप सारे वॉटरफॉल्स आहेत. आणि आता बघतोय आम्ही बघा पाऊस तर पडतोच आहे. पाऊस तर काय थांबायचं नावच नाही घेत आहे. आता इथून हार्डली 4-5 किलोमीटरच आहे आपला वसुंधरा फॉल. तर आता आपण तिकडे जाऊन बघूया तिकडे काय परिस्थिती आहे. पाऊस तर असणारच. फायनली 10 वाजता पोचलो आहे मी. बघा तो तिकडे गेट आहे. इकडे हा गेट आहे. कोलटेंबे आणि वसुंधरा वॉटरफॉल्स लिहिलेलं आहे. आता नाश्ता करतो पहिला. खूप चालवली आहे गाडी, थकलो आहे. पाऊस तर काय ते थांबायचं नाव नाही घेत आहे. बघा या पाण्याच्या फोर्सने समजून जावा वरती किती पाणी असेल. हे बघा हा आहे, हा जो गेट आहे हे बघा. आणि या साईडला इकडे जो रस्ता जातो तिकडे नेकलेस वॉटरफॉल आहे. आणि अजून पण आहेत 2-3. खूप खतरनाक पाऊस आहे मित्रांनो. खूप एकदम काय सांगू, 3 दिवसापासून इकडे लाईट नाही आहे बघा. इकडे लाईट नाही. मध्ये मी बघितलं 5-6 पोल असे पडलेले त्या साईडला पलीकडे पाण्यात लाईटीचे. हवा खूप आहे. पाऊस तर आहेच पण हवा एकदम असं की गाडीला हलवून टाकतो. किती वेळा गाडीचा बॅलेन्स हे झाला आहे. खूप एकदम गंभीर परिस्थिती झाली आहे पावसाची.
तिकडे मोबाईल घेऊन तर जाऊ नाही शकत, बघतो काहीतरी जुगाड लावतो. छत्री आणली असती तर चांगलं झालं असतं सर्व. आवाज आहे का बघा पावसाचा, की जोरदार पडतोय. तर थोडासा कमी झाला. अरे उडलं. मॅगीची प्लेट पण उडली. मॅगी खाऊन झाले, आता पोहे येतील, भजी पण येईल. खतरनाक एकदम गंभीर परिस्थिती आहे. रिस्क घ्यायची नाही, मोबाईल आतमध्येच ठेवायचा. कोण छत्री देत तर बघू, छत्री भेटली तर बघू. बघा आवाजाने तुम्हाला समजू शकतो किती जोरात पाऊस पडतो. आमचे पोहे रेडी होत आहेत तिकडे, ते भाऊ आमचे पोहे रेडी करत आहेत. आवाज बघा पावसाचा कसली जोरात येतो मित्रांनो, बघा खूप जोरात. आता थोडंच शूट होईल, जे पण काय होईल ते बघून घ्या, राग मानू नका. कांदे पोहे आले आहेत 2 आणि 1 प्लेट भजी आली आहे, एवढं आहे. आणि मॅगी संपली, अजून आता काय मागवलं नाही. ए प्लेट उडली परत. खूप आवाज स्ट्रगल आहे मित्रांनो. इकडे ब्रेकफास्ट करतो आमचा आणि पुढे जातो. चालू केला आहे ट्रेक. बघा मॅडीने 100 रुपयाचा घेतला रेनकोट आणि देव. तिघं चालतोय, बोलले 500 ते 600 मीटर आहे. बघू 10-15 मिनटात येईल. बाजूला बघा तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय, बघा पाठी बघा, खळखळाट आहे पाण्याचा. आता थोडा थोडा पाऊस कमी झाला आहे, हलकाच आहे. जिकडे बघाल तिकडे वॉटरफॉलच आहे. तो बघा तिकडे पण एक आहे. पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल, तो बघा, तो जो येतो तिकडून येतो असा इथे, इथून इकडे पाठी मोठ्या याच्यामध्ये जातो. थांब. तो बघा वरती वॉटरफॉल बघा मित्रांनो. असे कित्येक आम्ही बघितलेत. बघा जिकडे नजर जाईल तिकडे वॉटरफॉलच दिसतो. आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त बघितले असतील वॉटरफॉल आम्ही. तो एक पॉइंट आलेला आहे जिथून 2 साईडला जायला रस्ता आहे. बघा एक इकडे गेला तर तिकडे पण एक वॉटरफॉल आहे आणि आपला वसुंधरा ह्या साईडला आहे, असं आम्हाला त्याने सांगितलं. बघा आयुष्यभर पाऊस आलाय. त्या वॉटरफॉलचं नाव नाही माहीत काय आहे. हे तिकडं कुठं आहे दादा? तो बघा तो तिकडे आहे, तो कोळथंबे. आणि इकडे वसुंधरा आहे या साईडला. बघा हात पण थरथरत आहेत. असं जायचं, कोलटुंबे आहे तो वॉटरफॉल. आणि इकडे आपला या साईडला आपला वसुंधरा. हवा पण जोरात लागली आहे खूप, बघू शकता तुम्ही. मॅडी बघा, मॅडीने नवीन रेनकोट घेतला एकदम कडक. खूप मजा येणार आहे आता तिकडे जायला. तो पाठचा येताना करू आम्ही आणि मग तिकडून बाहेर पडायचं आहे दुसऱ्या साईडला, असं त्या आम्हाला नवीन गाईड जो आता झालेला आहे मिस्टर देव मेरे यांनी सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो इथूनच आवाज येतोय. तो बघा पाठी चिंगाऱ्या बघा किती उडतात पाण्याच्या. ओ माय गॉड, अरे शपथ. बघा वसुंधरा वॉटरफॉल बघा. त्याच्या पुढे आता जाऊ नाही शकत, त्याने रौद्र रूप घेतलंय, बघू शकता तुम्ही. ते बघा, तो बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा एवढा पुढे तो गेलाय. तसं जायचं नाही, रिस्की आहे खूप. बघा किती मोठा आहे बघा, खूप मोठा आहे, खूप मोठा वॉटरफॉल आहे बघा. आवाज पण बघा तुम्ही किती जोरात येतोय.
आता एक तिकडे जाऊन फोटो काढतो, या पॉईंटवर जाऊन एक फोटो काढून येतो. एवढा आलोय तर एक फोटो आलाच पाहिजे. 1 गो. वसुंधरा बघितला, एकदम मस्त होता. खूप मजा आली तिकडे. थोडाच टाईम थांबलो, जास्त नाही थांबणार, कारण की आम्हाला पण घरी जायचं आहे. पाऊस वाढत चालला आहे. तर आता कोलटेंबेला जाताना इथे एक मध्ये दुकान लागतं आणि ती पाठीमध्ये रेलिंग दाखवली होती, ते तिकडून फ्रेम बघा काय एक नंबर आहे. बघा आता मॅडी आणि देव येतील, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, एक नंबर फ्रेम आहे, एक नंबर फ्रेम आहे. मस्त एकदम चालत येतात. तिकडे वरती होता वसुंधरा, त्या साईडला आहे वरती, आणि हे दोघं इथे. आता ह्या साईडला कोलटेंबे. आपला कोलटेंबे इकडून पण दिसतो, मी तुम्हाला दाखवेन इथून पण कोलटेंबे. बघा तो बघा ते दोघं चालले आहेत बघा. तो बघा कोलटेंबे पण एकदम एक नंबर धबधबा आहे. आता पाऊस पडतो म्हणून मी शेल्टरच्या आतमधून हे करतोय, व्हिडिओ काढतोय. बघू शकता काय निसर्गाची एक नंबर आहे बघा, निसर्ग बघा. पाठी दुकान आहे. त्या एक छोटासा बारकासा पोरगा होता, दुसरी तिसरीत असेल, त्याला रिक्वेस्ट केली, त्याने छत्री दिली. आता आपण व्हिडिओ बनवू शकतो. बघा बाजूने कसं मस्त पाणी वाहत आहे धबधब्याचं. खूप मस्त वाटतंय, एकदम खतरनाक आहे. बघू शकतो बघा, तिथपर्यंत रेलिंग जाते, धबधब्याच्या खाली कोण जात नाही. तर आपण पण आता तिथपर्यंतच जाऊया. मधला वार असल्यामुळे जास्त कोण नाही आहे तिकडे, म्हणून आपण पण जास्त वेळ न घालवता पुढच्या वॉटरफॉलला जाऊया. कोलटेंबे तर मला त्याच्यापेक्षा डेंजर वाटतोय वसुंधरापेक्षा. बघू शकता तुम्ही, तुम्हाला बघूनच समजेल किती डेंजर आहे बघा. पाणी बघा किती पाणी आहे बघा. अजून थोडं आम्ही वरती जाऊन बघतो. आणि इथे आता जास्त कोण नाही, आम्ही तिघच आहे. जास्त वेळ आम्ही. असा विशाल महाकाय धबधबा, याचं नाव आहे कोलटेंबे. अशा वर पण तिकडे पायऱ्या जातात, पण तिकडून चांगला व्ह्यू नाही भेटणार. हा व्ह्यू एकदम प्रॉपर आहे, बघून घ्या. तिकडे कोण जाऊ नाही शकत. बघा त्याचा प्रवाह बघा किती जोरात आहे. तर असा हा कोलटेंबे आहे. तिकडून खालती सगळं पाणी जातं, तिकडे दाखवलं रेलिंग तिकडे. खूप मस्त आहे इकडे. ह्याचा फ्लो मला वसुंधरापेक्षा जास्त वाटतोय. आता आपण पुढचा बघूया धबधबा, नेकलेस धबधबा. थँक्यू मला तू छत्री दिली म्हणून थँक्यू. चल, नाव काय तुझं? प्रतीक नाव आहे. चल बाय, थँक्यू. चल बघा, याने मला छत्री दिली म्हणून तिकडे मी व्हिडिओ घेतली. आम्ही परत जाणार जिकडे आमची गाडी लावल्यात तिकडून. मग आम्ही नेकलेस वॉटरफॉलसाठी निघू. आता दादानी सांगितलं आपल्याला इथे 3 आहेत वॉटरफॉल, एक नानी. आता तेच सांगतील तर त्यांनाच विचारतो. सांगा. त्याच्यापुढे आता तुम्ही तेवढ्या 2 मिनिटावर तुम्हाला नाणी बोलेल. हां, त्याच्यानंतर 2 मिनिटावर नेकलेस बोलेल. त्याच्यापुढे गेल्यावर एक वनराई म्हणून वॉटरफॉल आहे, तो सगळ्यात भारी आहे. जरी हा बघितला असेल वसुंधरा, हां, तिथे जाऊन तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. काय बोललं नाव त्याचं? वनराई. ओके, चला. पुढे 3 किलोमीटर अमृतेश्वर. आता तेवढं नाही जाणार आमचं, आता पाऊस पण आहे, परत तिचा प्रवास करतो. जाऊन हां. वॉटरफॉल बघा असा नेकलेस सारखा दिसतो.
म्हणून त्याचं नाव आहे नेकलेस वॉटरफॉल. आणि ह्याच्या आधी एक होता नानी, तो पण असाच रोडच्या बाजूलाच होता. आणि आता ह्याच्या पुढे मी बघायला जाणार आहे वनराईवाला, तर आपण आता तिकडेच जाऊया. दादा आहेत संजय ना, संजय चौधरी दादा गाड आहेत, त्यांनी आपल्या दाखवला. धबधबा बघून घ्या पहिला. थकलोय वरती, इकडे एवढं आलो चालत. असं बघा तिकडून खालून आलो चालत. आता हे दादा थोडक्यात माहिती देतील. वनराई फॉल हा, फलटणचे गाव परिसर, फलटणच्या गावामध्ये हा फॉल आहे. हा. आणि आतमध्ये यायला शक्यतो त्याला 5-7 किलोमीटर वेळ लागतो. हा, गाडी असल्यामुळे पर्यटक जास्त आतमध्ये येत नाही. हा, बघू शकता झाडी पण खूप आहे. सुंदर वनराई वॉटरफॉल आहे. बघा अतिशय सुंदर आहे. गाडी असल्यामुळे हा शक्यतो कोणी येत नाहीये. बघा अशी झाडी आहे आणि थोडी वाट पण. गाईडच घेऊन यावा आपण. हा, तर गाईडच घेऊन यावा. आत्ता पण आम्ही हे दादा आणि आम्ही तिघं, त्याशिवाय कोणच नाही आहे इकडे. बघू शकता तो फॉल बघा कसा वरून पडतोय खाली. बघा आता चला, आता गुफा आली आहे. आता ती गुफा आली आहे बघू शकता तुम्ही. आता मी गुफेमध्ये आहे आणि तिकडे बघा वॉटरफॉल आहे. अतिशय सुंदर असा वॉटरफॉल दादांनी दाखवला आम्हाला. वनराई आम्ही एकटे पण आलो असतो, पण आम्ही रिस्क नाही घेतली असती, कारण की इकडे पाणी पण खूप येत आहे. बघा पाठी माझ्या वॉटरफॉल आहे. खूप मस्त. तो खोपोलीमध्ये ना टनलवाला, सेम तशी फिलिंग येते आहे. बघा हवा खूप चालू आहे. बघा किती मस्त वॉटरफॉल आहे. बघा असा हा खाली पडतो. बघा असा हा खाली पडतो, इकडून पडतोय बघा. ओ अरे पाणी आलं. आमचे गार्ड दादा यांनी आम्हाला इकडे घेऊन आले इथपर्यंत. नाही तर आम्ही आलो नसतो, कारण की थोडी रिस्क आहे. झाडा झुडपातून यायचं आहे म्हणून. आता दादा आम्हाला सोडून जाणार त्या नानीच्या इकडे, नानी वॉटरफॉलच्या इकडे, कारण की दादा गार्ड आहे तिकडे, त्यांना लक्ष द्यावं लागतं पर्यटकांवर. खूप पाऊस आहे इकडे ना, खूप पाऊस आहे. खूप पाऊस आहे, हवा पण आहे. खूप पाऊस आहे. शक्यतो तुम्ही कधी या ऑगस्टला, ऑगस्टच्या पुढे मित्रांनो, शक्यतो तुम्ही ऑगस्ट किंवा ऑगस्टच्या नंतरच या. आता खूप आहे. मध्ये रस्त्यात झाडं पण पडली आहेत, मध्ये तर लाईटीचे पोल पण पडलेले, म्हणून इकडे 3 दिवस लाईट पण नाही आहे. जसं आपल्या इकडे पाऊस पडला होता मुंबईमध्ये 5, 6, 7, 8 तारीखला, तसा इकडे पाऊस डेली पडतो, डेली. खूप मस्त बघा व्ह्यू, मस्त वाटतोय. बघा मित्रांनो, इथे हवा एवढी डेंजर आहे ना. बघा आत्ता माझ्या समोर एक झाड पडलं बघा. आम्ही येताना बघा आमचा पूर्ण रस्ता ब्लॉक केला बघा. जर गार्ड नसते तर आम्ही आलो असतो, आमच्यावर पण पडू शकलं असतं. गार्ड होता म्हणून तिथेच थांबला. आत्ताच पडलंय, जस्ट 1 मिनिट पण झाला नसेल झाड पडून. बघा हवा खूप आहे मित्रांनो, इकडे खूप हवा आहे. तर इकडे तुम्ही आरामात या. माझ्या मते तर तुम्ही ऑगस्ट नंतरच या. आता तो नानी फक्त तुम्हाला दाखवायचा, तो तर रोडवरच आहे. म्हणजे आता हे झाड कसं पडलं आहे तसं रोडवरून दिसतो, एवढ्या डिस्टन्सवर आहे. बाकी सगळे तर आपण एक्सप्लोअर केले आहेत वॉटरफॉल. वनराई होता तो सगळ्यात बेस्ट होता मित्रांनो. तो खूप असं वाटत होतं तिकडेच राहू, पण कसं इथे परिस्थिती खूप बिकट आहे. पाऊस काही पण करू शकतो. रस्त्यात येताना सुद्धा खूप झाडं पडली होती. आणि हे तर बघा, हे लाईव्ह, म्हणजे असं समजा ना, आमच्यापासून 10 ते 15 पावलं पाठी ते झाड पडलं बघा. आता गार्ड आणला नसता तर काही पण होऊ शकलं असतं. तर तुम्ही पण कुठेही फिरताना काळजी घ्या. चला आता आम्ही निघतोय नानीच्या साईडला. दादांनी एक मस्त स्पॉटवर आणलंय. इकडून मी येताना दिसलेलं आम्हाला. तुम्हाला
खूप सारे दाखवू शकतो, पण पहिला आपले जे 5 आता बघितले त्यापैकी मेन दाखवतो. तो बघा, तो जो दिसतो तुम्हाला, हा बघा, हा वाला, हा आहे वसुंधरा. आणि माझ्या समोरच आहे, बघू शकतात, नेकलेस वॉटरफॉल. आणि आत्ताच आपण जो जाऊन आलो वनराई, बघा तुम्ही बघू शकता वनराई, हा वनराई आहे. आणि इथून किती वॉटरफॉल दिसतात तुम्हाला दाखवतो तुम्ही, बघा असं तुम्ही बघू शकता. हे बघा हवा कशी आहे बघा, आत्ताच एक झाड पडलंय, हवा बघा, हवा बघा, एवढी जोरात हवा असते, होऊ शकतो. बघा किती वॉटरफॉल आहेत बघा, हे बघा खूप सारे वॉटरफॉल आहेत, हवा पण खूप चालू आहे. इकडे पण आहेत बघा, इकडे पण बघा वॉटरफॉल दिसणार नाही तिथे तुम्हाला. वारा बघा किती जोरात वेगाने वाहतोय बघा, म्हणून झाडं पडतात. तरी हवा किती आहे बघा. हा आहे नानी फॉल, बघा नाही इकडे पण आहे. हा याचा मेन कमान आहे बघा. आणि इकडून तो बघा तिकडे असं जायला पण आहे. मधू तिकडे रील बनवू शकते मस्त. पण आपण आता जायचं आपल्याला घरी, म्हणून आपण निघतोय. हा आपला शेवटचा वॉटरफॉल होता बघा. आता मी आलोय जिकडे आपण पैसे भरले होते तिकडे बघा. वरती पाऊस वाढल्यामुळे इकडे बंद केलंय सगळं बघा, बंद केलं. माझ्या पाठी पण बघा, गाड्या खूप थांबल्यात, सगळं बंद केलं. आम्ही आता घरी जातोय. खूप मजा आली. कैसा लगा तेरे को? बहुत खतरनाक लगा भाई, बहुत अच्छा लगा, अच्छा भी लगा और डर भी लगा. एक नंबर. देवला तर खूप मजा आली. बघू शकता पाठी पूर्ण बंद केले वरती पाऊस वाढल्यामुळे. तर शनिवार रविवारी पण असं होऊ शकतं, पाऊस वाढला वरती की सगळं बंद. माझ्या समोर बघा किती झाडं पडली आहेत बघा. आत्ता आम्ही तिकडून निघालो आणि मी आता भावलीच्या रस्त्याने जात होतो, भावली डॅम इगतपुरीवाला. तर इकडचे स्थानिक बोलत आहेत तर इकडे पाणी साचलं आहे पुलावर. आता आम्ही पण जाऊन बघून येतो. तोपर्यंत इकडे हा एक मध्येच रस्त्यात वॉटरफॉल भेटला आहे बघा. दाखवतो तुम्हाला. वॉटरफॉल खूप मस्त आहे. तिथे एक देवचा फोटो काढतो. वॉटरफॉल बघा किती मस्त वॉटरफॉल आहे. आणि आता आपण पुढे जाऊन बघतो मी काय भावली डॅमचं पुलावरून पाणी गेलं आहे की नाही ते आम्ही बघतो. मग आम्हाला दुसरा रूट शोधावा लागेल. खूप पाऊस इकडे खूप आहे, ह्या साईडला खूप जोरात पाऊस आहे. तर मित्रांनो, एवढं काय पाणी भरलं नाही. बघू शकता आत्ता मी त्या पॉईंटला आहे जो माणसं बोलत होती की ह्याच्यावरून पाणी गेलं. तर लकीली आम्ही सेफ आहे. बघू शकता तुम्ही पाठी. हा आहे भावली वॉटरफॉल आणि पाठच्या साईडला माझा डॅम आहे. तर आम्ही सेफ आहोत. म्हणजे आता आम्हाला परत एवढं 20 किलोमीटर पाठी जावं नाही लागणार. असं वाटलं होतं की जावं लागेल पाठी, बट आता ते नाही करावं लागणार. फॉल बघा किती मोठा आहे बघा. खूप पाऊस पडतो इकडे 3-4 दिवसापासून मित्रांनो. जिथे बघा तिथे वॉटरफॉलच वॉटरफॉल आहे. हा त्याचा पहिला टप्पा, हा आहे दुसरा टप्पा. आणि इथे अशा मध्ये या झाडाच्या पाठी पण आहे. एक नंबर पूर्ण भरलेला आहे सगळीकडे. बघा किती एकदम खुंखार वाटतोय मित्रांनो. आणि वरती पूर्ण फॉगच फॉग. आम्ही जिकडून आलो तिकडे पण खूप फॉग होतं. असं वाटतंय की सगळा पाऊस मी या आजच्या एका दिवसातच बघितला. खूप पाऊस, एकदम खतरनाक पाऊस होता. बघा हा पूल आहे तो, पण कमी पाणी आहे, पण पोलीस जायला देत नाही बघा. इथे पोलीस उभे आहेत समोर. एवढूसच पाणी आहे बघा, एवढूसच पाणी आहे. कमी पाणी आहे पण पोलीस जायला देत नाही. हा ब्रिजचे ते पाणी आहे, खूप कमी पाणी आहे तर पोलीस जायला देत नाही बघा. एवढे सगळे इथे बाईकवाले बघा, आरामात गाडी जाईल पण जाऊ देत नाही. बघा आत्ता वाजल्यात 4:30
अजून पण पाऊस तर काय थांबत नाही. घामासान युद्ध करतात तसं पावसाने आपल्यावर युद्ध केलं आहे. आणि आता फायनली आम्ही तिकडे चुकलो. आम्ही परत एकदा गाववाले बोलत होते, मला वाटलं तो वाला ब्रिज पण तो होता, पण त्याचं एवढं पाणी साठलं पण नव्हतं. बघा पाऊस बघा किती जोरात आहे. त्याचं एवढं पाणी साठलं पण नव्हतं आणि बाजूला रेलिंग पण होत्या. पोलिसांनी जाऊ दिलं पाहिजे होतं, पण ठीक आहे. आता त्यांनी पण काहीतरी त्यांना पण वरतून ऑर्डर आले असतील म्हणून त्यांनी नाही दिलं. आता आम्ही लंच करू आणि मग निघू. तरी इथून अजून तरी 2-3-4 तास तरी असेल, 4 तास. आणि पाऊस बघा किती जोरात आहे. तर आता माझा ब्लॉग इकडेच संपवतो. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.